नागेश करजगी ऑर्किड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीने आंतरराष्ट्रीय शिक्षण क्षेत्रात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. महाविद्यालयातील 4 विद्यार्थ्यांनी फ्रान्समधील नामांकित संस्थांमध्ये यशस्वीरित्या आंतरराष्ट्रीय इंटर्नशिप पूर्ण केली असून त्याचवेळी फ्रान्समधील विद्यापीठे आणि उद्योग संस्थांशी शैक्षणिक सहकार्य विस्तारण्यासाठी महाविद्यालयाच्या प्रतिनिधी मंडळाने 2 आठवड्यांचा दौरा केला, अशी माहिती उपप्राचार्य डॉक्टर श्रीनिवास मेतन यांनी पत्रकार परिषदेत दिली. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर श्रीनिवास मेतन, व्यवस्थापन प्रतिनिधी अस्मिता पाटील, विश्वजित पाटील आणि मयुरेश बोडके यांनी फ्रान्समधील विद्यापीठे, संशोधन संस्था आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींशी चर्चा केली. या चर्चेत विद्यार्थी देवाणघेवाण, संयुक्त संशोधन, ऑनलाईन आंतरराष्ट्रीय प्रकल्प तसेच नव्या शैक्षणिक संधींवर सकारात्मक विचारविनिमय झाला. या भेटीनंतर आगामी शैक्षणिक वर्षात आणखी 3 फ्रेंच विद्यापीठे ऑर्किड महाविद्यालयाशी शैक्षणिक भागीदारी करण्यास उत्सुक असल्याची माहिती देण्यात आली. महाविद्यालयातील कुमारी वैष्णवी माशाळे आणि अब्दुल वळसंकर यांनी पॅरिसमधील एव्हान्सिटी संस्थेत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सायन्स क्षेत्रात 3 महिन्यांची इंटर्नशिप पूर्ण केली. त्यांनी हायब्रिड रॅक सिस्टीम या अत्याधुनिक प्रकल्पावर काम करत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव मिळवला. स्नेहल शिंदे आणि समीक्षा सत्रे यांनी ISAE सुमेका या पॅरिस येथे 4 महिन्यांची इंटर्नशिप पूर्ण केली. स्नेहल शिंदे यांनी ड्रोन तंत्रज्ञान नियंत्रण प्रणाली संदर्भातील प्रकल्पावर, तर समीक्षा सत्रे यांनी इंडस्ट्री 5.0, स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग, ऑटोमेशन आणि डिजिटल ट्विन तंत्रज्ञानाशी संबंधित प्रकल्पावर संशोधनात्मक काम केले. या इंटर्नशिपसाठी विद्यार्थ्यांना फ्रान्समधील संस्थांकडून तसेच डेसॉल्ट सिस्टम इंडिया आणि ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून आर्थिक सहाय्य मिळाले. फ्रान्स दौऱ्यात प्रतिनिधी मंडळाने डेसॉल्ट सिस्टमच्या जागतिक मुख्यालयालाही भेट देऊन आंतरराष्ट्रीय इंटर्नशिप, डिजिटल अभियांत्रिकी, इंडस्ट्री 4.0 आणि कौशल्य विकासाच्या संधींबाबत चर्चा केली. गेल्या 3 वर्षात फ्रान्समधील 15हून अधिक विद्यार्थ्यांनी ऑर्किड महाविद्यालयात इंटर्नशिप पूर्ण केली. या पत्रकार परिषदेत स्नेहल शिंदे, समीक्षा सत्रे, वैष्णवी माशाळे आणि अब्दुल वळसंकर उपस्थित होते. म्हणजे जेव्हा मी 2022मध्ये ॲडमिशन घेण्यासाठी एनपीएससीमध्ये गेले होते, तेव्हा मला CSE, AIDS वगैरे सगळे डिपार्टमेंट किंवा ब्रांचेस मला फुल म्हणजे विदाऊट चार्जेस मला मिळत होते. पण मी जेव्हा मेकॅनिकल डिपार्टमेंटमध्ये टूर घेतली, मग सरांशी भेटले, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की सध्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये मुलींचा स्कोप काय आहे, ते काय कॉलेजमध्ये चालणारे जे प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यावरून, आणि त्यांनी सांगितलं की आपण म्हणजे तुम्ही जेव्हा एंटर कराल तेव्हा तुम्हाला आउट ऑफ इंडिया किंवा इंटरनॅशनल एक्सपोजरचे पण प्लॅनिंग्स वगैरे असतील. मग थोडासा मला इंटरेस्ट आला, मी त्याच्यामध्ये एंटर झालं मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये. जसं जसं हळूहळू मी जेव्हा सेकंड इयरमध्ये गेले, तेव्हा आमची फर्स्ट बॅच जेव्हा फ्रान्सला गेली, तेव्हा मला एकदम असं स्वतःमध्ये इन्स्पिरेशन जागा झालं. तेव्हापासून सेकंड इयरपासून जसं सरांनी मला आणि मेकॅनिकल डिपार्टमेंटनी जे मला सपोर्ट केलं, त्या सपोर्ट थ्रू आणि सगळ्या गायडन्स थ्रू मी आत्ता जस्ट या रविवारीच मी फ्रान्समधून रिटर्न आलेली आहे. ही सगळी माझे प्रोसेस ॲज सच नसते तिथं. युनिव्हर्सिटीमध्ये काही मोठ्या मोठ्या कंपन्या येतात आणि एका दिवसात ते काय म्हणतात फेअर लावतात आणि त्या फेअरमधनं विद्यार्थ्यांचे आणि ह्या सर्व प्रोसेसमध्ये यांना पुढे चान्सेस आहे. आता ही विद्यार्थिनी जी आहे तर ते मास्टर्सला चालतात. माझं मास्टर्ससाठी ॲडमिशन झालेलं आहे स्केमा युनिव्हर्सिटीमध्ये, जस्ट फॉर AI फॉर बिझनेस टास्क कोर्ससाठी. आता चालले मास्टर्स. येस. आणि ही फ्युचरमध्ये ही पण चालले दोघं मास्टर्सला एका वर्षामध्ये. फक्त मी एक लास्ट वाक्य बोलतो की काही पेरेंट आहेत एका दुसरं त्यांचं जरी घेतलं तर चांगलं होईल. आणि ह्या सर्व संबंध काळ म्हणजे जे काही प्रोसेस आहे ही आमची 2015पासून सुरू झाली आहे, पण आता गेल्या 3 वर्षात आम्ही स्पीड पकडल्या आहेत. त्यासाठी थँक्स टू मॅनेजमेंट, प्रिन्सिपल अँड ऑल डिपार्टमेंट हेड्स, फॅकल्टी मेंबर्स फ्रॉम ऑर्किड इंजिनिअरिंग कॉलेज आणि ऑर्किड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी सोलापूर. थँक्यू फॉर